हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये। आज आपण बघणार आहोत उन्हाळ्यातील सर्वात सोपी रेसिपी मँगो लस्सी कशी बनवायची। तर इथे बघा, चवीला गोड असणारे 2 आंबे स्वच्छ धुवून घेतले। मँगो लस्सी बनवण्यासाठी कोणतेही आंबे वापरले तरी चालतील, फक्त ते आंबे गोड असले पाहिजेत। आता दोन्ही आंबे अशा पद्धतीने चिरून घ्यायचे आणि त्यातील गर पूर्णपणे काढून घ्यायचा। चाकूने कट करून काढण्याऐवजी अशा पद्धतीने चमच्याने गर काढायला खूप सोपा पडतो, म्हणून इथे पटापटा गर चमच्यानेच काढून घेतला। आता मँगो लस्सी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार ते आधी बघून घेऊ। 1 वाटी गोडसर दही घेतलं, घरी बनवलेलंच ताजं दही घेतलं, थोडीशी वेलची पावडर घेतली, 2 आंब्याचा गर घेतला, 3 ते 4 चमचे साखर घेतली, साधारण अर्धी वाटीपेक्षा कमी साखर घेतली। आता एक मिक्सर जार घ्यायचा, त्यामध्ये काढून घेतलेला आंब्याचा गर घालायचा, त्यामध्येच 1 वाटी दही घालायचं, सोबतच साखरही घालायची, वेलची पावडर घालायची आणि थोडंसं केसरही घालायचं। आता याला झाकण लावायचं आणि मिनिटभर मिक्सरला फिरवून घ्यायचं। बाहेरील आईस्क्रीम किंवा लस्सी पिण्यापेक्षा या पद्धतीने लस्सी घरीच एकदा बनवून बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। इथे बघा, सर्व जिन्नस छान असे मिक्सरला फिरवून घेतले आणि आपली मँगो लस्सी तयार झाली। बघू शकताय तुम्ही, काय मस्त दिसते, बघूनच खावीशी वाटते। 2 मिनिटांमध्येच लस्सी बनवून तयार झाली। चला तर मग आता सर्व करूया। आता ग्लासमध्ये 2 चमचे मलाई घातली, थोडीशी मलाई साईडने पण लावून द्यायची। अशा पद्धतीने मलाईची आपण मध्ये मध्ये लेअरही बनवू शकतो आणि मलाईने लस्सीला अजून छान चवही येते। आता यामध्ये लस्सी ओतायची। आता याला अजून छान दिसण्यासाठी आपण याला गार्निशही करू शकतो। वरून थोडीशी मलाई टाकायची किंवा अशा पद्धतीने ड्रायफ्रुट्सही टाकू शकतो। अजून एक टीप आहे, ती म्हणजे लस्सी बनवण्याआधी दही फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे नंतर आईस क्यूब टाकण्याची गरज पडत नाही आणि लस्सी पातळही होत नाही। चला तर मग मंडळी, रखरखत्या उन्हामध्ये अशा हेल्दी आणि थंडगार लस्सीचा स्वाद घेऊया। ही छोटीशी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि जाता जाता चॅनेलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।